नमस्कार. माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे. त्यासाठी आपण 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे, 1 वाटी बेसन आणि 1 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी बारीक चिरलेली मेथी. मेथी स्वच्छ धुवून आणि बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे. एक चमचा लाल तिखट, आपण हिरवी मिरची वापरणार नाही. 1 चमचा हळद, आणि अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा तीळ आणि 1 चमचा ओवा. आपण तीळ आणि ओवा भाजलेले घेतलेले आहे. आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून त्याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. मेथीला पाणी सुटतं म्हणून आपण पाणी थोडं थोडं घालायचं आहे. अशा प्रकारे आपण घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला त्यावर थोडं तेल घालून थोडं मळून घ्यायचं आहे. आणि 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर आपण पराठे करायला सुरुवात करणार आहोत. लाटण्यासाठी थोडं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि पिठामध्ये थोडा गोळा आपण मळून घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून पराठे लाटून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण सर्व पराठे लाटून घेणार आहोत आणि तव्याला तेल लावून पराठे दोन्ही साईडला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. वरून थोडं आपण तेल टाकूया आणि दोन्ही साईडला व्यवस्थित तेल टाकून पराठे भाजून घ्यायचे आहे. आपण तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे मी संपूर्ण पराठे तयार केलेले आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच चमचमीत व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.